नमस्कार. माझं नाव रिया सुनील देवरकर आहे. मी नवयुग ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स लाडोली महाड इथे 12वी सायन्स शिकत आहे. आमच्या ग्रुपचं नाव आहे नवयुग क्वांटम माइंड्स आणि आमची इनोव्हेटिव्ह आयडिया आहे बायोडिग्रेडेबल सीड टेप. तर बायोडिग्रेडेबल सीड टेप कशी तयार करायची आणि आपल्याला त्याचे काय फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बायोडिग्रेडेबल सीड टेप तयार करताना पहिले डिस्पोजेबल पेपर घ्यायचं, म्हणजे जसं की न्यूजपेपर किंवा टॉयलेट पेपर. त्याचे आपण 2 ते 40 सेमी लांबीचे तुकडे करायचे आणि त्या तुकड्यांना दुमडायचं 2 भागामध्ये. मग त्याच्या एका भागावर आपण पेन्सिलनी बिंदू मार्क करायचे. त्यानंतर आपण 1 चमच गव्हाचे पीठ आणि थोडंसं पाणी घेऊन एक चिकट मिश्रण तयार करायचं. ते मिश्रणाचे एक थेंब त्या मार्क केलेल्या पॉईंटवर बिंदूवर ठेवायचा आणि त्याच्यावर एक बी आपण ठेवायची. त्याच्यानंतर ते पेपर दुमडायचं आणि हलकंसं दाबून घ्यायचं. मग ते आपण सूर्यप्रकाशामध्ये 2 ते 3 तास सुकू द्यायचं आणि मग एका ट्रेमध्ये माती भरून घ्यायची. त्या मातीमध्ये आपण 1 सेंटीमीटर लांबीचा चर खणून घ्यायचा. त्या चरामध्ये आपण आपली जी पट्टी तयार केली आहे ती टाकायची आणि त्या पट्टीवरती थोडीशी माती टाकून थोडंसं पाणी टाकून ते आपण तसंच ठेवून द्यायचं. मग आपल्याला 3 ते 7 दिवसात दिसून येईल की आपल्या बीला अंकुर फुटत आहे. तर आपल्याला ह्याचे फायदे काय आहेत? तर ज्या बियांचा अपव्यय तो कमी होतो, पाणी बचत होते, वेळ आणि मेहनत वाचते, झाडांची रोपांची गर्दी होत नाही, कागद विघटनशील आहे त्याच्यामुळे ते विघटन होऊन जाते, पाण्याची बचत होते कारण की आपला जो कागद आहे तो ओलावा टिकवून ठेवतो. धन्यवाद.